श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 15. श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपासकास शिक्षा. बंगारप्पा नावाचा योगविद्या आणि मंत्रतंत्र जाणणारा एक क्षुद्र उपासक होता. त्याला कोणत्याही व्यक्तीस मारून टाकण्याची मंत्रविद्या अवगत होती. भूतपिशाचांच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांच्या मुखावर भूतप्रेताची विकृत कळा आणि क्रूर स्वभाव दिसून येत असे. एकदा बंगारप्पा पिटिकापुरम क्षेत्री गेला असताना तेथील दुष्ट लोकांनी श्री बापनाचार्युलूंना मारून टाकण्याची साठी बंगारप्पास प्रेरित केले. त्याने एका ओढ्या जवळ जाऊन खूप पाणी पिले. बंगारप्पाला मनुष्यास मारण्याच्या अनेक विद्याचे ज्ञान होते. त्यापैकी एक होती, ज्या व्यक्तीचा अंत करावायचा असेल तिचे ध्यान करून पाणी पिले की ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे. बंगारप्पाने श्री बापनाचार्युलू यांचे ध्यान करून खूप पाणी पिले. ते त्यांच्या पोटात जात होते, परंतु त्यांच्या शेजारी बसलेल्या श्रीपादाने आजोबाच्या पोटास हात लावताच ते पाणी उडून जात होते. बंगारप्पा पाणी पिऊन थकून गेला, परंतु त्याचा काहीच अनिष्ट परिणाम बापनाचार्युलूवर न होता. ते पूर्वीसारखे स्वस्थच राहिले. त्या क्षुद्र उपासकास एक सर्पमंत्र येत होता. त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत. त्याने बापनाचार्युलूचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला. अनेक सर्प त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी असलेल्या वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले. ते बापनाचार्युलूंना काहीच करू शकले नाहीत. 2 मुहूर्ताचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथे निघून गेले. अशा प्रकारे बंगारप्पाचा दुसरा प्रयत्न फसला. त्याच्या अंकित असलेले भूत प्रेत बापनाचार्युलूच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नसत. इतके झाले तरी त्या दुष्टाची राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही. त्याने स्मशानात जाऊन श्रीपादाची एक कणिकेची बाहुली करून त्यास 32 जागी 32 सुया टोचला. या मारण प्रक्रियेत श्रीपादाच्या शरीरास 32 ठिकाणी जखमा व्हाव्यात आणि त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या विषाचा फैलाव होऊन त्याने प्रभूंचा अंत व्हावा असा दुष्टबेत बंगारप्पाने केला होता. परंतु हा बेत सुद्धा फसला. एका रात्रीच्या वेळी बंगारप्पाच्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले. त्याने त्यास प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. बापनाचार्युलूच्या घरी सोडलेले सर्व सर्प त्याच्याकडे येऊन त्यास चावू लागले. श्रीपाद प्रभूच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचविल्या होत्या त्या ठिकाणी बंगारप्पाला असह्य वेदना होऊ लागल्या. त्या नरक यातनापासून सुटका मिळवण्यासाठी बंगारप्पा श्रीपाद प्रभूंना अंतर्मनाने शरण गेला. त्यावेळी त्याच्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूचे दर्शन झाले. प्रभू म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापास अनेक वर्षे इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु मी तुझ्यावर कृपा करून एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे. तुझ्या क्षुद्रविद्याचा सुद्धा नाश करीत आहे. तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मनुष्य तुझ्या अंतर्दृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्यांची तहान भागू शकशील. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तू आपल्या क्षुद्र विद्येने अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास. त्या पापाचे फळ तुला माझा भक्त शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण भेटेपर्यंत राहील. नंतर निशेष होईल. श्रीपाद प्रभूंच्या वचनाप्रमाणे यथासमयी बंगारप्पा आणि शंकरभट्टाची भेटी झाली आणि त्याच्या पापाची निवृत्ती झाली. ही घटना घडली त्यावेळी प्रभू केवळ 8 वर्षाचे होते. बंगारप्पासारख्या अतिदुष्ट व्यक्तीस सुद्धा श्रीपाद प्रभूंनी क्षमा करून त्यास भविष्यात भोगाव्या लागणारा असलेल्या नरक यातनेपासून सुटका केली. त्यांच्या करुणामय दृष्टीला सीमाच नाहीत हेच खरे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.